मी श्रीनिवास कुलकर्णी कथानग या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपली चालू होती चरित्रकथा मालिका, ती म्हणजे पितामह भीष्म देवव्रत यांची. पहिल्या भागामध्ये देवव्रत किंवा पितामह भीष्म यांचा जन्म आपण पाहिला. पितामह भीष्माचा जन्म झाला आणि गंगा त्याला प्रवाहित करणार इतक्या शंतनूंनी तिला अडबजात विचारलं आणि त्या गोष्टीवर गंगा मातेने त्याला पाण्यात प्रवाहित करायचं थांबवलं आणि सांगितलं की महाराज, जेव्हा तुम्ही माझं अप्रिय कराल तेव्हा मी करत असलेल्या कामामध्ये आडवे या, तेव्हा मी तुम्हाला सोडून जाईल. अशी लग्नाच्या पूर्वीची आपली अट होती, त्यानुसार मी आता तुम्हाला सोडून जाण्यास सिद्ध आहे. शंतनू राजाने बाकीची सगळी माहिती विचारली तेव्हा त्याने पुन्हा त्यांना आठवण करून दिली की 7 वसूंचा दोष कमी होता, त्यामुळे त्यांना लगेच मुक्ती मिळाली. पण हा 8वा वसू, देवनामक वसू, याचा मात्र दोष मोठा होता. कशा तर त्या वसिष्ठ ऋषींच्या नंदिनी गाईच्या अपहरणामध्ये. त्यामुळे याला दीर्घ आयुष्य मिळणार आहे, त्याच्यामुळे याची आता मुक्ती होऊ शकत नाही. याला मी नेते, त्याला योग्य शस्त्रशास्त्राचं शिक्षण देते आणि यथायोग्य वेळी तो मला मी सोपवते. या संभाषणानंतर गंगा माता त्या लहान बालकाला घेऊन दूर निघून गेली. आता शंतनू एकटा पडला, कारण आता पतिवियोग झाला. तो पुन्हा राजवाड्यात आला आणि राजवाड्यात त्यांनी व्रतस्थ आणि खडतर असं जीवन जगण्यास प्रारंभ केला. ब्रह्मचर्याला संबंधित असणाऱ्या सर्व नियमांचं यथायोग्य पालन केलं आणि तो राज्यकारभार उत्तम चालवायचा आणि वैराग्ययुक्त संसारातला तो भोगत राहायचा. रोज त्याला पत्नी आणि मुलांची आठवण व्हायची, पण नाईलाज होता, कारण ते कुठे आहेत, काय करतायत याची काहीच कल्पना नव्हती. आणि इकडं हस्तिनापूरच्या राजदरबारामध्ये किंवा त्या राजवाड्यामध्ये शंतनूचा दिवसानुदिवस वर्षानुवर्ष जात होते. आणि तिकडे दुसरीकडे काय होतं, गंगा माता त्या छोट्याशा देवव्रताला वाढवत होती. एका योग्य वेळी तिने त्याला शास्त्रांचं शिक्षण मिळावं म्हणून त्या वसिष्ठ ऋषीकडे तिने शास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. बघा विधीचं विधान कसं असतं. त्याच वसिष्ठ ऋषींच्या आश्रमातल्या नंदिनी गाय चोरी प्रकरणी या वसूला वसुलोकातून अवगत होऊन मर्त्य लोकामध्ये जन्म घ्यावा लागला होता आणि त्यांच्याच शापामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभलं होतं. आणि त्याच ऋषीकडे पुन्हा शास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी पितामह भीष्म जाणार होते. विधीचं विधान पहा. गंगा मातेने त्यांनी त्या छोट्या देवव्रताला वसिष्ठ ऋषीकडे पाठवलं. त्यांनी योग्य शिक्षण त्यांच्याकडे पूर्ण केलं. त्यानंतर तो क्षत्रिय असल्यामुळे त्याला शस्त्रांचं शिक्षण सुद्धा आवश्यक होतं, म्हणून त्याला योग्य गुरु पाहावा या शोधात गंगा मातेने परशुरामांना गाठलं आणि परशुरामाकडे हा त्यांचा शिष्य सुपूर्द केला. परशुरामांनी सुद्धा देव, दैत्य, यक्ष, किन्नर अशा वेगवेगळ्या गणांना किंवा वेगवेगळ्या गटातल्या जी शस्त्रविद्या अवगत होती त्या सर्व शस्त्रविद्या या छोट्या देवव्रताला शिकवल्या आणि त्याला त्यात पारंगत केलं. असेच दिवस गेले. इकडे शंतनूंनी आयुष्याची 36 वर्ष खडतर ब्रह्मचर्यात घालवली आणि त्याच पत्नी आणि पुत्राच्या वियोगामध्ये तो राजवाड्यात राहत होता. एक दिवस असाच तो आपल्या राजवाड्याच्या शेजारीच वाहणाऱ्या गंगा नदीच्या किनाऱ्यावरती इकडून तिकडे संध्याकाळच्या वेळी फिरत होता. बेचैन मन होतं, त्याला काही वेळ जात नव्हता आणि इतक्यात त्याचं नदीकडे स्वाभाविक असं लक्ष गेलं. तर त्याच्यात अचानक एक गोष्ट त्याला अशी दिसली की नदीचा प्रवाह अचानक बंद होतोय आणि नदी एकूण वाढून जाते आहे आणि काही क्षणात पुन्हा प्रचंड पाण्याचा लोंढा येतोय. असा केवळ फार वेळ तो शांतपणे पाहत होता. नदीचं पाणी बंद होतंय काय, काही वेळानंतर प्रचंड लोंढा येतोय काय, पुन्हा पाणी बंद होतोय काय, पुन्हा लोंढा येतोय काय, हा काय चमत्कार आहे बाबा. याच्या शोधात तो हे जिथून बंद होतंय त्या दिशेने तो निघाला. काही अंतर गेल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की एक बालक हे सगळे कारनामे करतो. त्याला चांगली शस्त्रविद्या होत आहे. तो धनुष्याच्या प्रत्येकावरती बाण चढवतोय आणि बाणांचा असा बांध तयार करतोय की जेणेकरून त्या गंगेच्या पाण्याला प्रवाहातून पुढत जाता येत नाही आणि गंगेचं पाणी तिथं अडून राहतं आणि अशा वेळी पुढची गंगा नदी वाढून जाते आणि दुसऱ्या एका बाणाने तो संपूर्ण उभा केलेला स्वतःचाच बांध तो मोडून काढतोय. असा खेळ तो आपल्या बालस्वरूप अवस्थेमध्ये खेळतो आणि हे सगळं त्याचं लालित्य आणि त्याचं एकूण त्याची विद्या पाहून शंतनूला खूप आनंद झाला आणि शंतनू त्या बालकाजवळ गेला आणि त्याने बालकाची चौकशी केली, कोण काय. आणि त्याने तेव्हा सांगितलं, मी हस्तिनापूरचे शंतनू यांचा पुत्र आहे, देवव्रत, असं त्यांनी सांगितलं.
डोळ्यासमोर स्वतःचा पुत्र होता. एका पित्याचं मन खूप भरून आलं, कारण खूप वर्ष त्यांनी त्या मुलाला पुन्हा पाहण्यासाठी वाट बघितली होती. पित्याचं मन हळहळलं, त्याचं अंतःकरण पाघळलं आणि तो आपल्या मुलाला आलिंगन करावं, कवटाळून घ्यावं अशा विचारात पुढे गेला. तोपर्यंत मागून गंगा माता आली आणि स्वतःच्या पत्नीला अनेक वर्षांनी तो पाहतो. त्याला कळलं असं झालं, पत्नी आणि पुत्र यांच्या वियोगात किती वर्ष घालवली होती आणि आता दोघेही समोर त्यांच्या उपलब्ध होते. आणि तेव्हा त्यांनी डोळे भरून त्या दोघांना पाहिलं आणि गंगेकडे कटाक्ष टाकला. तर गंगेने सांगितलं, हो महाराज, हा तुमचाच पुत्र आहे. शस्त्र आणि शास्त्र या दोघांमध्ये हा प्रवीण झाला आहे. महर्षी वशिष्ठांकडे आणि शास्त्राचं शिक्षण घेतलंय आणि गुरु परशुरामांकडे शस्त्रांचं शिक्षण घेतलंय. त्याच्यामुळे हा खूप पारंगत झालाय. आता यापुढे तुम्ही याला स्वतःबरोबर घेऊन जाऊ शकता. आता शंतनू महाराजाला पुत्र मिळाला होता आणि गंगा निघून जाणार होती. त्याला आनंद झाला होता. गंगेच्या मनात खूप दुःख होतं, कारण गंगेला आता पुत्राचा वियोग होणार होता. कारण आतापर्यंत छोट्याचं मोठं केलेला मुलगा आता तिला पतीकडे ती सोपवणार होती. आणि देवव्रताची अवस्था किती विचित्र. आजपर्यंत आई होती, सोबत बाप नव्हता. आता बाप मिळणार होता आणि आईचा वियोग होणार होता. काय करता, विधीचं विधान. पित्यासोबत तो राजवाड्यात आला. आता राजवाड्यात तो आला आणि राजवाड्यात आनंदाने तो राहू लागला आणि हळूहळू त्यांनी राज्यकारभारामध्ये सुद्धा लक्ष देण्यास सुरुवात केली. आता शंतनू महाराजाचं काय झालं? शंतनू राजा बघितला, आपला मुलगा आता कर्तृत्ववान झालाय, गुणवान आहे, धैर्यवान आहे, सर्व गुण संपन्न आहे. म्हणून त्यांनी हळूहळू राजकारभाराचं लक्ष कमी केलं आणि आता सर्व राजकारभाराचा भार हा त्या देवव्रतावर दिला. आणि पाहता त्यांनी काही दिवस केल्यानंतर स्वतःचं राजकारभाराचं लक्ष कमी करून युवराज्याभिषेक होत त्याचा राज्याभिषेक स्वतःच्या पुत्राचा म्हणजे देवव्रताचा केला. आणि त्यांनी आता हळूहळू त्या राज्यकारभाराचं लक्षच बाजूला काढणं सुरू केलं आणि संपूर्ण राज्यकारभार हा देवव्रत पाहू लागला. आता शंतनूकडे वेळच वेळ होता, शिवाय आनंदही होता, कारण पुत्र आता सक्षम झाला. कोणत्याही पित्याला कोणाच सक्षम पुत्र जन्माला आला तर पित्याला आनंदाचा भाराभार होतो. तसा आता शंतनू सुद्धा आनंदित झाला. मग शंतनू रोज आता वेळ घालवण्यासाठी कधी गंगेच्या किनारी फिर, कधी अरण्यात मर्या करायला जा. मर्या म्हणजे शिकार बघा. असा तो आनंदात काळ घालवत होता. एके दिवशी असा असतो शिकारीला गेला होता आणि शिकारीला गेल्यानंतर स्वतःचे मंत्री सैनिक सोबत होते आणि शिकारीला जाऊन खूप असं राजवाड्यापासून राजधानीपासून लांब गेला होता. आणि शिकारीसाठी आता तो बाहेर पडणार, शिकार शोधतोय. इथे त्याने खूप उत्तम सुगंध आहे आणि तो खूप मनमोहक असा सुगंध होता. हे सुगंध कुठून येते याची चौकशी शंतनूंनी केली, पण काही लक्षात येईना. मंत्र्यांना यांना त्यांना इकडे तिकडे पाठवलं आणि स्वतःही त्या शोधार्थ पुढे गेला. तर ते सुगंध कुठून येत होता त्याचा शोध घेण्यासाठी तो पुढे गेला आणि तेव्हा त्याला दिसलं की एका नदीच्या किनारी एक सुंदर तरुणी त्या होडीमध्ये बसली आहे का आणि तिच्या अंगातनं हा सुवास येतोय. आणि ती खूप वयात आलेली तरुणी होती आणि तिला शांतनूंनी पाहिलं आणि शांतनूचं मनाची अवस्था थोडी ढळली बरं का. आतापर्यंत कठोर ब्रह्मचाराचं ज्याने पालन केलं होतं त्याच्या मनामध्ये कामासक्ती निर्माण झाली आणि तिला असं वाटलं की या मुलीशी माझा विवाह झाला तर, असं त्याच्या मनामध्ये तो भाव येऊन गेला. खरं तर गेला कशासाठी होता? पशूंची शिकार करण्याकरता. पण शिकार कोण झाला? स्वतः शंतनू किंवा शंतनूचं मन शिकायचं. आणि त्याने तिला बोलावलं, काय गं तुझं नाव काय? तर त्यांनी सांगितलं माझं नाव सत्य होते किंवा दुसरं नाव त्याचं मत्स्यगंधा असेल. कोण बरं तू? तर तिने काय सांगितलं? तर तिने सांगितलं मी दाशराजाची कन्या आहे, कारण तिच्या मुलाचं नाव दाशराज होतं. शंतनूच्या मनात तिच्याशी विवाह करावा असं होतं. आणि मग त्याने तशी इच्छा प्रकट केली की अगं मत्स्यगंधे किंवा सत्यवती तुझ्याशी मी विवाह करू इच्छितो, काय करावं लागेल? तर ती म्हणाली मी काही स्वतंत्र नाही, कारण माझे वडील दाशराज आहे, त्याच्याशी तुम्हाला बोलावं लागेल. तिने दाशराजाला बोलवून म्हणलं आणि हे म्हणतात की हे कोणतरी आहे आणि हे माझ्याशी विवाह करू इच्छितात. दाशराजाने त्या शंतनू महाराजाची चौकशी की कोण तुम्ही काय? तर त्यांनी सांगितलं मी हस्तिनापूरचा राजा आहे आणि मी तुमच्या कन्याशी विवाह करू इच्छितो. ही कन्या कोण? तर दाशराजाने सांगितलं मी हिचा खरा पिता नाहीये, ही मला एका ठिकाणी सापडली होती आणि हिचं मी पालन केलं, त्याच्यामुळे मी हिचा धर्मपिता आहे आणि माझी ही धर्मकन्या आहे. आणि लहानपणापासून माझी एक इच्छा आहे की हिच्या पुढे जन्माला येणारा मूल हे कुठल्याही राज्याचं राजा व्हायला पाहिजे.
पुढची चौकशी करता तर असं कळतंय की तुम्हाला आधीचा एक मुलगा आहे देवव्रत आणि तो युवराज आहे. आता हिच्याशी तुम्ही जर लग्न कराल तर हिच्या पोटी होणाऱ्या संतानाला तुम्ही राज्यपद देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे मी माझी मुलगी तुम्हाला देऊ शकत नाही शंतनू महाराज असं त्यांनी सांगितलं. शंतनू थोडा वेळा झाला आणि शंतनू आपल्या दळभरासही परत राजवाड्यात आला. पण मन जरा दुखावलेलं होतं. मन त्या सत्यवती किंवा मत्स्यगंधेच्या अवतीभोवती फिरत होतं, त्याच्या सौंदर्याभोवती फिरत होतं. त्याच्यामुळे दिवसेंदिवस शंतनू महाराजाची मानसिक स्थिती ढासळायला लागली आणि तो कमकुवत राहिला. अन्नपाण्यावरून त्याची वासना उडाली. हे असं पित्यासोबत का होत आहे याची देवव्रतांनी चौकशी केली आणि कळता असं कळालं की काही ना काहीतरी घोळ झाला. याच्याबरोबर पिता तर व्यवस्थित होता, पण परवा जो निर्णयाला गेला होता तेव्हा काही ना काहीतरी मन बदलावलंय. तर त्यांनी सोबत गेलेल्या सर्व सैनिकांची मंत्र्यांची चर्चा केली. तर त्यांनी ही कथा सांगितली की बाबा रे अशी एक घटना घडली आहे. तर भीष्म म्हणाला, हो मी पुत्र आहे. पित्याच्या इच्छेचं परिपालन करणं, पित्याची इच्छा पूर्ण करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. त्यांनी पुन्हा त्या मंत्र्यांना आणि सैनिकांना सोबत घेतलं आणि दाशराजाला गाठलं. दाशराजाला त्यांनी भेटलं आणि सांगितलं की असं असं तुझ्या मुलीला माझ्या पित्याशी त्याचा विवाह कर. पुन्हा दाशराजाने सांगितलं, बाबा रे माझी एक अशी अट आहे की या मुलीच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो राजा व्हायला पाहिजे. ही अट तुला मान्य असेल तर मी देईन. भीष्मांनी त्या देवव्रतांनी मागचा पुढचा विचार न करता ठरवलं, नाही मी जरी ज्येष्ठ पुत्र असलो तरी मी राजाचा उत्तराधिकारी होणार नाही. शंतनू महाराजांचं नंतर या मत्स्यगंधेच्या पोटी जन्माला येणारा पुत्रच माझ्या हस्तिनापूरच्या राज्याचा पुढचा सम्राट असेल, राजा असेल. त्याच्यामुळं मी तुम्हाला शब्द देतो की मी त्या राजाचा उत्तराधिकारी होणार नाही. तात्पुरता आनंद झाला. आणि पुढची गोष्ट काय तर दाशराजांनी पुढची गोष्ट विचारली, अरे बाबा होय तू होणार नाहीस, पण उद्या तुझी मुलं त्याचा हक्क सोडणार आहेत का? पुन्हा भीष्मानी किंवा त्या देवव्रतांनी भीषण अशी प्रतिज्ञा केली, सूर्यचंद्राच्या साक्षीने मी अशी प्रतिज्ञा करतो की मी आजन्म अविवाहित राहून ब्रह्मचर्याचं पालन करून हस्तिनापूरच्या राजाचा आज्ञेचं पालन करेन. असं त्यांनी हातावर पाणी सोडलं आणि ती भीषण प्रतिज्ञा त्यांनी केली. आणि ती भीषण प्रतिज्ञा खूप गंभीर भीषण असल्यामुळे त्या देवव्रताचं नाव भीष्म असं पडलं. आणि या देवव्रताला भीष्म असं नामांकरण झालं आणि या भीष्म या नावानेच तो पुढच्या संपूर्ण महाभारतामध्ये प्रसिद्ध झाला. आणि खरं तर त्याचं जे मूळ नाव होतं देवव्रत हे मागे पडलं. आणि पुन्हा त्या दळभारासहित त्या दाशराजाने त्याच्या कन्येला घेऊन तो हस्तिनापूरच्या राजवाड्याकडे निघाला आणि येऊन पोहोचला. आणि त्याने आपल्या पित्याला ही सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला ही सत्यवती आणि हे माझे पिता दोघांचा त्यांनी विवाह लावून दिला. आणि तेव्हा पित्याने आपली इच्छा पूर्ण केली. या आनंदाप्रित्यर्थ शंतनू महाराजांनी आपल्या पुत्राला म्हणजे देवव्रताला किंवा आता भीष्म प्रतिज्ञा केल्यामुळे ज्याचं नाव भीष्म असं पडलं होतं त्याला एक आशीर्वाद दिला, मुला तू माझ्यासाठी स्वतःच्या सर्व सुखांचा त्याग केलास, मी प्रसन्न झालो आणि मी आज तुला एक असा आशीर्वाद देतो की मरण बाकीच्यांना भिवतं. म्हणजे प्रत्येक माणूस मरणाला भीतो, पण तुला मरणाचं भय नाही, कारण मरण ही तुझी दासी असते आणि तुला मी इच्छा मरणाचा वरदान देतो. तुला जेव्हा मरायचं आहे तेव्हा तुला मृत्यू येईल आणि जेव्हा तुझी इच्छा नसेल तोपर्यंत मृत्यू तुझं काही वाईट करू शकणार नाही असा आशीर्वाद दिला. काय विधीचं विधान आहे का? भीष्म प्रतिज्ञा केली, तिथं आनंदित झाला म्हणून आशीर्वाद मिळाला. शापात्मक जन्म, गंगा मातेचं मातृत्व, शंतनू महाराजासारखं पितृत्व, वसिष्ठ आणि परशुरामांसारखं शस्त्र आणि शास्त्रांचं शिक्षण देणारे गुरु आणि आता अखंड ब्रह्मचार्याचं जीवन त्यांनी स्वीकारलं आणि भीष्म प्रतिज्ञा केल्यामुळे त्याचं नाव भीष्म पडलं. आज इतकंच. तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या सर्वांना ही गोष्ट सांगा आणि आपण भेटू पुढच्या भागामध्ये. नमस्कार, धन्यवाद.